अहिल्यानगरच्या श्री क्षेत्र मढी येथे कानिफनाथ यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना दुकानं लावण्यात बंदी। आज मंत्री नितेश राणे आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते कानिफनाथाची आरती करण्यात येणार। शक्तीपीठ महामार्ग विरोधात 12 मार्चला मुंबईत मोर्चा। आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत आज तयारीसाठी शेतकऱ्यांसह बैठक। शक्तीपीठ विरोधातील सर्व नेते उपस्थित राहणार। सांगली कोल्हापूर महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन। रत्नागिरी नागपूर मार्गाच्या भूसंपादनाला स्वाभिमानीचा विरोध। चौपट नुकसान भरपाई देण्याची आंदोलकांची मागणी। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र लोकाधिकार समितीचा गोंधळ। विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र लोकाधिकार समिती आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात दगडाला निवेदन देऊन अनोखा आंदोलन। धुळ्याच्या साक्री तालुक्यातील 25 गावं रेशन धान्यापासून वंचित। डिसेंबर महिन्याचे रेशन धान्य अद्याप मिळालं नाही। पुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांची गैरसोय। नंदुरबारमधील 1,06,000 शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता प्राप्त। पीएम किसान योजनेचे पैसे मिळाल्यानं शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त। नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामातील पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग। पीक काढण्यासाठी मजूर टंचाईची समस्या। शेतकऱ्यांना अधिक पैसे देऊन मजूर आणण्याची वेळ। धुळ्यात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर 56 लाखाचा टंचाई निवारण आराखडा तयार। पंचायत कृती आराखड्यात 57 गावं 30 वाड्यांसाठी उपाययोजना। फुलंब्री तालुक्यातील वाकोद मध्यम प्रकल्पातून पाणी उपसा। पाणी उपशामुळे मासेमारी करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ। प्रकल्पातील पाणी उपसा बंद करण्याची सिद्धेश्वर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थाचे चेअरमन मनोहर बनसोडे यांची अधिकाऱ्यांकडे मागणी। नागपूरसह विदर्भात तापमानात वाढ व्हायला सुरुवात। यंदा तीव्र उष्णता जाणवेल हवामान विभागाचा अंदाज। पूर नियंत्रणासाठी पुणे महापालिकेला 200 कोटी रुपयांचा विशेष निधी राज्य सरकारकडून मंजूर। शहरातील नाले ओढे यांच्या बाजूला सीमा भिंती बांधल्या जाणार। धुळ्यामधील पोद्दार शाळेजवळ एसटी बसला थांबा द्या ठाकरे गटाची मागणी। याआधी संबंधित परिवहन मंडळाकडून नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष। त्वरित बस थांबा न दिल्यास आंदोलनाची ठाकरे गटाचा इशारा। नाशिकच्या येवलामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी प्रथम प्राधान्य द्यावं। मतदारसंघातील एकही घर पाणी पुरवठ्यापासून वंचित राहता कामा नये। छगन भुजबळांच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नांसाठी समन्वय मंत्री नियुक्त। चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाईंची पुन्हा नियुक्ती। दोन्ही मंत्री सीमा भागातील मराठी नागरिकांचे प्रश्न समजून घेतील। सर्वसामान्यांचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी सांगली जिल्हाधिकाऱ्यांचं दालन खुलं। नागरिकांनी समस्या आणि प्रश्न जिल्हाधिकारी अशोक काकडेंसमोर मांडले। साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यालगतच्या 4 भिंती परिसरातील कॉलनीची वेदांतिका राजे भोसलेंकडून पाहणी। नागरिकांची भेट घेत समस्या जाणून घेतल्या। पालिकेतील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनाही झापलं। वसई विरारमधील पुलांची आमदार आणि आयुक्तांकडून पाहणी। यावर्षी वसई विरारमधील रखडलेले आणि प्रस्तावित ब्रिज पूर्ण करण्याचा मानस। झोपडपट्टी पुनर्वसन योजना वसई विरारमध्ये सुरू होणार। झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवून झोपडपट्टी मुक्त शहर करण्यात येणार। जनजागृतीपर पालिकेत कार्यशाळा संपन्न। महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांचा कृती आराखडा उपक्रमात पिंपरी चिंचवड नगरपालिका सर्वोत्तम। पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांचा सन्मान। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुख्यालयातूनच नमुना उत्तरपत्रिका बाहेर। मोबाईलवर छायाचित्र पाठवणाऱ्या नियामकावर गुन्हा दाखल। आरटी प्रवेशासाठी 10 मार्चपर्यंत मुदतवाढ। आतापर्यंत 46,926 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित। मुदतवाढीचे परिपत्रक प्रसिद्ध। जळगावातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानं ड्रोन बनवला। महाविद्यालयाकडून विद्यार्थ्याचा सत्कार। विद्यार्थ्याचं सर्व स्तरातून कौतुक। कल्याण डोंबिवली पालिकेच्या 61 शाळांमध्ये 502 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी केडीएमसीचा निर्णय। संतोष देशमुखांना मरणोत्तर शिवछत्रपती समाजभूषण पुरस्कार। हिंगोलीतील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीकडून पुरस्कार। धनंजय देशमुख वैभवी देशमुखनं पुरस्कार स्वीकारला। धुळ्याच्या शिरपूरमधील दहिवद येथे बालसंगोपन केंद्र वास्तूचा लोकार्पण सोहळा संपन्न। आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन। साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर जनसेवा पुरस्कारानं सन्मानित। श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टकडून पुरस्कार। माजी सुरेश पाटलांच्या हस्ते पुरस्कार प्रदान। नंदुरबारच्या शहादामध्ये मोकाट कुत्र्यांचा हैदोस। भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। अंबरनाथमध्ये हायवेवर रेसिंग करणाऱ्या दुचाकींची रिक्षाला धडक। रिक्षा उलटल्यानं रिक्षातील प्रवासी गंभीर जखमी। रेसिंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी।
सोलापूरच्या करमाळामध्ये मकोका गुन्ह्यातील 12 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर आरोपीच्या नातेवाईकांचा हल्ला, 2 पोलीस जखमी. अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका परिसरात वणवा अग्निशमन दलाला वणवा विझवण्यात यश, स्थानिक रहिवाशांकडून वणवा लावला जात असल्याचा वन विभागाचा आरोप. आग्र्यात आयटी कंपनी मॅनेजर मानव शर्माची पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्याआधी मॅनेजर मानव शर्मानं व्हिडिओ बनवला. मानव शर्माच्या पत्नी निकिता शर्मांनी आरोप फेटाळले. ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरात एका व्यक्तीला कोयता गँगकडून मारहाण, जुन्या वादातून मारहाण केल्याची माहिती. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. अकोल्यात 12वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, वर्गमित्रासह नातेवाईक असलेला पीएसआय आणि पोलीस कर्मचाऱ्याच्या जाचाला कंटाळून विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल. नंदुरबार जिल्ह्यातील 4ही बस स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत. कॅमेरे बंद असल्यानं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. बस स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची प्रवाशांची मागणी. स्वारगेट बस स्थानकावरील अत्याचाराच्या घटनेनंतर स्वारगेट बस स्थानकावर सुरक्षा रक्षक वाढणार. स्वारगेट एसटी प्रशासनाकडून 36 सुरक्षा रक्षकांची मागणी, ज्यामध्ये 6 महिला सुरक्षा रक्षक देखील असणार. परभणीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भाषणावेळी चिमुकलीची फलकानं वेधलं लक्ष. बलात्काराला फाशीची शिक्षा द्या, अशा आशयाचं फलक. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. गाडेला 70 तासांनंतर गुन्हाट गावातून केली होती अटक. आरोपी सराईत गुन्हेगार, आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज, कपडे आणि मुद्देमाल जप्त. सरकारी वकिलांची कोर्टात माहिती. तर आरोपी गाडेवर 6 गुन्हे दाखल. गुन्ह्यांमध्ये महिला तक्रारदार असल्याचीही पोलिसांची कोर्टात माहिती. दोघांमध्ये सहमतीनं शारीरिक संबंध, कोणताही प्रतिकार झाला नाही. सीसीटीव्हीमध्ये तरुणी स्वतःहून बसमध्ये जाताना दिसते. स्वारगेट बस अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या वकिलांचा दावा. प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या परिचयातील एका वकिलाचा धक्कादायक दावा. आरोपी आणि पीडित महिनाभरापासून एकमेकांना ओळखायचे. अॅडव्होकेट सुमित पोटेंचा दावा. तर घटनेवेळी आरोपी आणि पीडितेत 7,500 पैशांचा व्यवहार झाला. अॅडव्होकेट सुमित पोटेंचा दावा. अटक होताच आरोपीबद्दल अनेक धक्कादायक खुलासे. आरोपी स्वतःला पोलीस सांगून मुलींशी ओळख करायचा. याआधीही आरोपीकडून 2 तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न. नवी मुंबईत गणेश नाईक यांचा दुसऱ्यांदा जनता दरबार. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबाराला सुरुवात. गणेश नाईक जनता दरबारात निवेदन स्वीकारणार. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात मोठी अपडेट. प्रशांत कोरटकरनेच सावंत यांना धमकी दिल्याचं कोरटकरच्या मोबाईल सीडीआरवरून स्पष्ट. सूत्रांची माहिती. दरम्यान आवाज मॉर्फ केल्याचा कोरटकरनं केला होता दावा. इंद्रजित सावंतांच्या ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळणी जाणार. तर फॉरेन्सिक टीमकडून इंद्रजित सावंतांचा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी नागपूर पोलिसांचं पथक मध्य प्रदेशात. इंदूर आणि बालाघाट परिसरात शोध सुरू. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना पुन्हा धमकी. सावंत थोड्या दिवसांचे पाहुणे, घरी जाऊन मारू. सोशल मीडियावर केशव वैद्य नामक व्यक्तीच्या अकाउंटवरून धमकीचा मेसेज. कोरटकर प्रकरणात पोलिसांकडून चौकशी सुरू. कोरटकर इकडे गेला तिकडे गेला हे दाखवणं बंद करा, अजित पवारांची प्रतिक्रिया. जनता दरबार घेतल्यानंतर शिंदेंना प्रतिस्पर्धी निर्माण होईल असं कुणी मनात आणू नये. गणेश नाईकांच्या जनता दरबारावरून उदय सामंतांचा निशाणा. शिंदेंना फक्त ठाण्यानं नाही तर महाराष्ट्रानं स्वीकारलंय, सामंतांची प्रतिक्रिया. जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणेंसह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत नारायणगावच्या सभेत पक्षप्रवेश. शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांविरोधात सांगलीत आंदोलन. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीनं आंदोलन. प्रशांत कोरटकर, किरण माने आणि राहुल सोलापूरकरच्या पोस्टरला जोडे मारून निषेध.